हॅलो. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा निमित्त आमची तयारी चालू आहे आता. तर मी तयार झालोय. सोनालीची तयारी बाकी आहे, बट आता तिचं गुढी आवरणं चालू आहे. तर बघूया आपण ती काय करते. तर अशा प्रकारे आमची गुढी रेडी होत आहे. तर सोनाली, हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. जाते का त्यात? पकड जरा, मी बघतो. ते जाड झालं ना वरती. पकडा. मला असं वाटतं तर एक साइडचं हे घे फक्त निरी द्या. असं करून दाबावं लागणार. जात असं घालून ठेव, मग पूजेसाठी हा. अरे वा. नाही, हे जर असं फुललेलंच राहू दे, छान वाटेल ना. अरे ते घालायचं राहिलं वाटतं, पीस पण घालायचं असतं ना. पीस राहिलं, परत काढायला लागेल. ते घालून एवढं मेहनतीने लावलं यार. मग पीस पीस दे इथून. मी हा, इथून लावू, असं पिन लावून लावावं लागेल. नाही, ते काढावंच नाही तर पिन लावूया का. असं हे का दिसतोय, ब्लर का दिसतोय माझा कॅमेरा. स्टील ब्लर दिसतोय. अरे एवढं लावायचं होतं. पदरच पण तांबे दे. थोडं जास्त घे. ड्राय फ्रुट्स आहेत. ड्रायफ्रुट्स नाही, संपले. नाहीत. ह्यानेच खाऊन टाकले काजू सगळे. हळू. पदर कसं तरी यायला लागतं. नाही, उलटा घेतोय, असं फोडून घे. हा राईट. अरे थांब, तू तांब्या घालायच्या आधी ते हार बी बाहेरून बांधायचं. बांधून लावायचं असतं, पण आता बाहेरून बांधलं. खाली जाऊन बघा. अरे पकडायला नको, मग जाऊ दे ना, आपली पूजा होते मग जाऊ. आता मला दोरा द्या. ही साइड फ्रंटलाच ठेव, म्हणजे दिसेल. ट्रायपॉडला लाव. चांगलं बाद पहिले त्याला. कलरचा पण होता ना काय? किती रुपयाला? 40 रुपयाची लिटर 30 रुपये. ते म्हणले त्या दुकानातून आणलं, त्या दुकानात गेले 40 रुपये. हा, मला माझी तर फुलाच्या दुकानावर जायचं. तिथे पण होतं बाहेर सगळीकडे आहे तिथून. 10 रुपयाला 20 रुपयाला. दुकानात असतं. ते क्वालिटी असते ना, म्हणजे बाहेरचं जरा उघड होतं ना. क्वालिटी आहे बरोबर. इकडची फुलं वेगळी. एवढं हे नाही तिथं. दुसऱ्या आपल्या महाराष्ट्रात कसं व्यवस्था एकदम. कुठे ते साऊथ मध्ये नाही, कर्नाटक. तिथेच ना साऊथ. कर्नाटक साऊथ मध्ये झालं. साऊथ कर्नाटक नाही, आंध्रा साऊथ कर्नाटक साऊथ मध्ये. सगळं साऊथमध्येच येतं. कर्नाटकामध्येच बँगलोर होतं बघा, आम्ही गेलो. ही साऊथ मध्ये येते. साऊथ म्हणजे दक्षिण दिशेला, भारताच्या दक्षिण दिशेचे राज्य. इकडे आहे पूर्व, या साईडला. तुमच्याकडे सांगा. नाही, ही पूर्व आहे. इकडे ही पूर्व आहे.
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. मग असं ठेवावं लागेल. हा मग या बाजूला बरोबर बोलतो. तर इकडे आहे, दक्षिण इकडे आहे. बघा सगळीकडे बघून करा. हा, पूर्व ही आहे. कुठे गेलेत तर बघा. ही पूर्व आहे. कसं लेत बघा. ते कुठे कुठे बदललं पहा. ही पूर्व आहे. हम्म. हे दक्षिण दिशेला काय हे पूर्व आहे. पूर्वेकडे तोंड आहे तुमच्या दैवात. पश्चिमेकडे आहे. इकडे मस्त जागा आपल्याला देवघर बसला. लावलात की नाही? कुठे बदल तिकडे असं केलं असं नाही. नाही त्याच्यात असं बाहेर वीस काढलं मधून ना? पूर्ण करायचं. इकडे तोंड केलेत काय? इकडे केलेत. स्वस्तिक काढ बघ. इकडे केलेत काय? असं केलं. असं बांध त्याला. आहे का दोऱ्या? दोऱ्या आहेत का? इथं तुम्ही सामान ठेवा. अरे हा? ईशा बघू का? काय? खाली ते कुंडी आहे का कुंडीमध्ये माती असते त्याच्यात ठेवलं तर चालते. त्या कुंडी कोणती खाली आहे का? पाठच्या हे सपोर्टला थोडी असं अशी ठेवलंय. हेल्प राहते. हा. पण या उत्तरेला चालते काय थोडी सुरक्षेला तो नको बोलतो ना आम्ही. अशी क्रॉस. पाठात ठेवू ना त्याला काय. काय धरू का? हा. ती पसरली आहे. आता यावेळेस आमचा जागेचा कन्स्ट्रेंट होता आम्हाला, कारण बाल्कनी नाही आहे इथे या रूमला, त्यामुळे आम्ही खिडकीमध्येच अशा प्रकारे गुढी उभारलो आहेत. पूर्व दिशेला थोडंसं टिल्ट केलं आहे आणि आता इथे जे आहे जागा, या जागेत आम्ही पूजा मांडणार आहोत. जागा तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही. हां दिसते. ही जी खिडकीची जी इथली जागा आहे, इथे आम्ही पाठ ठेवून पूजा मांडणार आहोत. ठीक आहे. तर मोस्टली माझं काम तर झालं आहे. आता काम बारी आहे आमच्या सोनाली मॅडमची. तिचं आवरून झालं की मग आता पुढे कंटिन्यू करू आपण. ओके बाय. सो अनिकेत नंतर जबाबदारी आली माझी, ती म्हणजे रांगोळी काढण्याची. आणि सोनाली आणि रांगोळीचं गणित म्हणजे काहीच बोलू शकत नाही. म्हणजे खूप चांगलं आहे. तुम्ही असं वेगळं वाटून घेऊ नका. सोनाली आणि रांगोळी हे कॉम्बिनेशनच खूप छान आहे. सो मी माझ्या परीने मला छोटीशी गुढी जशी जमली तशी मी क्यूटशी फटाफट फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दिसेल. सो मी ती रांगोळी काढली आणि पटकन मग आवरून आम्ही रेडी व्हायला गेलो, कारण का आम्हाला नंतर पूजा करायची होती. आम्ही सगळं आधीच उभारून ठेवलं होतं, फक्त पूजा करायची होती. सो आता चला. रांगोळी काढून झालेलं आहे आणि आमची मातोश्री इथे जेवण बनवतीये मस्तपैकी. वाव. काय बोलायचंय मम्मी तुला? काय आज? काही नाही, आता तयार व्हायचं, मग पूजा करायची. झाला आता स्वयंपाक. ठीक आहे. हा, मस्तपैकी पुरी भाजीचा बेत आहे. पुरी भाजी, खीर, भजी, आंबट, चपाती. जरासं मेसी दिसेल तुम्हाला किचन, बट आमचे मेसी करते बट जेवण छान बनवते. कोण? मेसी म्हणजे पसारा. पसारा पसारा. पसारा तर राहणारच आहे. स्वयंपाक एवढा केल्यावर पसारा कुठं जाणार? हम्म. आवडणार आहेच आहे ना, मग कशाला टेन्शन घ्यायचं? ते कुठे गेलं?
सो मम्मीचा किचनचा मेनू तुम्ही बघितल्यानंतर आम्ही दोघी पण रेडी होऊन निघालो म्हणजे कुठे घरीच पूजा करायला गुढीची. सो सासूबाईंच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करत करत मी पूजा सुरू केली. आता हे गुढीपाडव्याचं दुसरं वर्ष होतं. असं 1 वर्ष मला माहिती पडलं होतं की बाबा कशी पूजा करतात, काय करतात. सो त्यांच्याच माहितीप्रमाणे पूजा चालू केली. आम्ही असं युजली 5 वेळे काढतो देवासाठी आणि त्याच्यावरती त्यांची ओटी भरतो आणि मग एक साईडला एक मानाची ओटी पण काढतो आणि नंतर सगळं गुढीची हळदी कुंकू लावून पूजा करून मग नंतर आम्ही सगळ्यांनी पाया पडून वगैरे घेतलं आणि मग आम्ही आरतीला सुरुवात केली. सो कॅमेरा खूप लांब लावल्यामुळे तुम्हाला ते जवळून दिसलं नसेल. सो नंतर अनिकेतने वरतून अँगलने एक शॉट घेतला आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल मी काय काय पूजा केली. गणपती बाप्पा सर्वांगी सुंदर जय देव जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव. दिवाला करायचं असं नंतर आरती घ्यायची. देवाला करतो. खुर्ची ठेवा का? खुर्ची द्या. नारळ फोडायचं आहे ना. आणलं ना? हा, 2 आणलं. साठी असं करायचं. पाणी करून तिथं ठेवून देतात. त्याला पूर्ण घरात इकडे या. पूर्ण घरात तुमचा उजवा हात कोणता आहे सांग. ते तर मित्रांनो अशा प्रकारे आमची गुढीपाडव्याची पूजा झालेली आहे आणि आरती वगैरे सगळं झालंय आता. तर आता झालाय आम्हाला बराच उशीर. आता जेवणाचा टाइम आहे आमचा. चला आता जेवण करून आम्ही तुम्हाला भेटू. पूजा आणि जेवण झाल्यानंतर आमची स्वारी निघाली माझ्या मम्मीकडे म्हणजे माझ्या माहेरी. सो तुम्हाला सगळ्यांनी ब्लॉग बघत असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे माझं माहेर आणि माझं सासर दोन्ही जवळजवळच आहे. सो त्यानंतर आम्ही निघालो मम्मीकडे, मम्मीच्या गुढीच्या इकडे पाया पडायला. फायनली आमचं डिनर वगैरे झालं. कधी डिनर नाही, दुपारचं जेवण झालं मस्त. आणि आता आम्ही निघालो मम्मीकडे पाया पडायला. सो आता मम्मीच्या घरची गुढी दाखवते तुम्हाला. चला. डॉगेश हॅपी गुढीपाडवा. जेवतायत. झालं की सो मम्मीकडे आल्यावरती आमच्या रूमच्या बाहेरच आम्हाला खूप स्पेस मिळाली आहे. सो तिथेच आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याची पूजा करतो. सो मम्मीच्या पण गुढी खूप छान दिसत होती. सो तिकडे आम्ही दोघांनी पाया पडून घेतलं, दोघांनी चांगला आशीर्वाद घेतला. तोपर्यंत माझे सासू सासरे आतमध्ये बसून गप्पा मारत होते आणि अनिकेत आणि मी तोपर्यंत आम्ही दोघांनी पाया पडून घेतलं आणि मग नंतर आम्ही पण सामील झालो त्यांच्या गप्पांमध्ये आतमध्ये जाऊन. सो आम्ही आतमध्ये गेलो आणि पप्पा जेवायला बसलेले आणि मम्मी आणि माझे सासू सासरे आणि हा बघा अनिरुद्ध माझे अजून दर्शन झालंय आमचं इथलं पण गुढीपाडव्याचं. आता मस्त आम्ही गार्डनमध्ये आलो आहे फोटोशूट करायला. तुम्ही बघू शकता आमचं फोटोशूट झालं आहे. रील्स वगैरे तुम्हाला पाहायला मिळतीलच. आता अनिरुद्धचं फोटोशूट चालू आहे. सोनाली व्हिडिओ काढते आहे.
आणि तो पोज देतोय. तिकडे त्या गल्लीत चला त्या गल्लीत चला. गल्लीमध्ये अनिरुद्धला फोटोशूट करायचं आहे, तर आम्ही आता गल्लीमध्ये जातोय. आणि वर्षातून एकदाच काढतो फोटो. यस, वर्षातून प्रत्येक सणाला आम्ही एकदाच काढतो फोटो. त्यामुळे भयंकर ऊनमध्ये सोनालीला या बाबतीत ऊन नाही लागत. तिला फक्त काही काम असेल तेव्हाच ऊन लागतं. माझे फोटो राहते ना त्या तिथे ना हे इकडे इथे फोटो छान आहे ते गे बघ. पण छान आहे माझं असं आणि काय कसं माझं काम तुला हात धरून. झालं केलं. आणि माझं काय माझं इथे काढ आता. आयडिया चोरायचे कामं करतायत एकमेकांचे. फोटो तर मित्रांनो, अशा प्रकारे आज गुढीपाडवाचा आमचा जो कार्यक्रम होता तो झालेला आहे. आता आम्ही मस्तपैकी झोपण्याच्या तयारीत आहोत. हो आता जास्त मम्मीकडे दमलोय पण आम्ही. जाऊन आलो, इथे पण जाऊन आलो. उन्हामध्ये आता- करपलोय अक्षरशः. येस आता थोडंसं रेस्ट. येस. सो असा होता आमचा आजचा दिवस गुढीपाडव्याचा 2026 मुंबईमध्ये, सॉरी ठाण्यामध्ये. आणि तुम्हाला कसं वाटलं बघायला ते तुम्ही नक्कीच ब्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की Yes. करा आणि फॉलो करा. बाय. बाय.